नमस्कार, मी फराह खान. साम संवादमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात ते म्हणजे मोबाईल इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील सर्वात यशस्वी तरुण उद्योजक आणि SS मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिकचे संस्थापक सिद्धार्थ शहा. आपण सगळ्यात आधी त्यांचं स्वागत करूया. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर सिद्धार्थ शहा सर आपल्या सोबत आहेत आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सर्व वयोगटातील आणि सर्व आर्थिक स्तरांमध्ये मोबाईल आणि इंटरनेट जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे आणि याच क्षेत्रामध्ये थोड्याच कालावधीमध्ये SS मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे संस्थापक श्री सिद्धार्थ शहा यांनी आपल्याला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे आणि आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, साम संवाद साधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर, म्हणजे जसं की मी सांगितलं की अगदी कमी कालावधीमध्ये तुम्ही एक वेगळा ठसा उमटवलेला आहे आणि त्याचबरोबर मला एक गोष्ट कळाली आहे ते म्हणजे अगदी तुम्ही 18 वर्षांचे असताना तुम्ही बिझनेस सुरू केलाय. मग त्यावेळेला म्हणजे ते धाडस करण्यासाठी तुम्हाला कुठून प्रेरणा मिळाली? एक तर 18 वर्षात धाडस हे तर कधीच येत नाही. 18 वर्ष हे असं वर्ष होतं ज्यावेळी जस्ट आम्ही म्हणजे मी कॉलेजमध्ये एंटर झालेलो आणि ज्यावेळी आपण कॉलेजमध्ये जातो त्यावेळी एक गोष्टीची नेहमी शॉर्टेज असते, ती असते म्हणजे पॉकेट मनी. पॉकेट मनी त्यावेळी मला चांगलं लक्षात आहे की आम्हाला आठवड्याची बेसिसची सिस्टीम होती की आठवड्याला आम्हाला पॉकेट मनी मिळायची. 500 रुपये आठवड्याला ह्या पद्धतीनं पॉकेट मनी मिळत होती. व त्यावेळी हाऊस पण होती की चांगली टू व्हीलर फिरवायची. अगदी हट्ट धरून माझ्या वडिलांनी मला ती त्यावेळी हिरो होंडाची CBZ म्हणून एक टू व्हीलर यायची ती घेऊन दिलेली. ती ॲव्हरेजही खूप कमी द्यायची. त्यामुळे हे 500 रुपयेमध्ये त्याचं पेट्रोल पण भरणे आणि मित्रांबरोबर सगळ्या गोष्टी करणे हे त्यावेळी पुरत नव्हतं. तर त्याच्यातूनच काहीतरी धडपड करून आपण आठवड्याला अजून काही पैसे कमवू शकतो की ही संकल्पना होती. त्यातूनच माझ्या एका मित्राच्या भावाचं मोबाईलचं दुकान होतं. आम्ही तिथं जायचो. त्यावेळी जस्ट मोबाईल हा कॉन्सेप्ट चालू झालेला. व त्यावेळी मोबाईल, सिम कार्ड या अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी असायचो. तर आम्ही मग लोकांना पकडून तिथं घेऊन यायचो आणि त्यांना कस्टमर द्यायचो आणि तो मग खुशीने कधी आम्हाला चला यू हॅव डन अ गुड जॉब. आम्हाला इन्सेंटिव्हायझेशन करायचा. हितनं ही संकल्पना जर म्हटलं तर बिझनेसची ही चालू झाली. 11वी आणि 12वी कॉलेज करत असताना आम्ही ह्याच पद्धतीने सिम कार्ड्स विकत होतो, मोबाईल विकत होतो आणि मग हळूहळू असं व्हायला लागलं की पहिल्या महिन्यात 2 जणांना विकले. मग हळूहळू करत एक क्वार्टर गेला तोपर्यंत मग ते 5-6 जणांना विकायला लागलो. मग ते असं व्हायला लागलं की लोकच फोन करायला लागले की अरे तू विकतोस ना, आम्हाला माहित आहे. मग ते 10 झाले, 15 झाले. त्याच्यातनं असं एक मनात वाटायला लागलं की चला आपण स्वतःच एक मोबाईलचं दुकान चालू करूया. आणि कॉलेज करत असतानाच म्हणजे ज्यावेळी मी फर्स्ट इयरमध्ये होतो, कॉलेज करत असतानाच फर्स्ट इयरमध्ये कॉलेज करता करता घरातल्यांबरोबर एक हट्ट केला आम्ही आणि घरातल्यांनी तो पूर्णही केला. एक मोबाईलचं छोटंसं दुकान त्याही सुरू केलं आणि ह्या पद्धतीनं हा व्यवसायाची सुरुवात झाली. म्हणजे एकंदरीतच असं म्हणता येईल की तुमच्या गरजा होत्या आणि त्या कशा भागवायच्या त्यासाठी तुम्ही कुठे ना कुठे प्रयत्न सुरू केले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यश आलेलं आहे. म्हणजे आता खरं तर खूप मोठं यश तुम्हाला आलंय. तर हे यश संपादन करताना कोणकोणत्या अडचणी आल्या आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली? कुठलाही व्यवसाय चालू केला तर असं तर होत नाही की यश येतं लगेच. फर्स्ट इयर सेकंड इयर मधला एक मुलगा होता, व्यवसाय चालू केलेला. व्यावसायिक ज्ञान असं काही नव्हतं. अगदी माझं फॅमिली बॅकग्राऊंड जरी सांगायचं म्हटलं तर माझं फॅमिली बॅकग्राऊंड हे व्यावसायिक नसून माझी वडील व आई दोघंही MBBS डॉक्टर आहेत व ते गव्हर्नमेंट सर्वंट होते. त्याच्यातनं हा व्यवसाय चालू केला. अगदी सुरुवातीचेच 2-3 वर्ष म्हटले तर सगळ्यात मोठी अडचण ही तिथंच आलेली होती. कारण व्यावसायिक अक्कल कमी असल्यामुळे किंवा ज्ञान कमी असल्यामुळे असे बरेचसे प्रकार आले ज्याच्यामध्ये आम्ही लॉसेस केले, काय केलं. पण 3-4 वर्ष कसं बसं तर ते चालवत 2-3 वर्षानंतर एक असा फेस पण आलेला की जिथं आता हे बंद करायला लागतं का काय असं वाटतं. मग बऱ्याचशा चर्चा झाल्या घरी हे ते. बट आजही मला तो दिवस लक्षात येतो की जिथं आई वडिलांनी म्हणजे माझे आई वडील डॉक्टर असल्यामुळे ते असे काय त्यांच्याकडे फार मोठे सेव्हिंग्ज होते वगैरे असं काही नव्हतं. त्यांनी त्यावेळी मग सगळे आर्ग्युमेंट्स ऐकून, कारण घरातला एक पार्ट म्हणत होता की आता नको, काहीतरी नोकरी पट्टीला लावून टाकू, काहीतरी करू.
आणि ते म्हटले चला यांना शेवटची संधी देऊया. अच्छा. सो त्यांनी त्यांच्या जे काही सेव्हिंग्ज होते किंवा आपण म्हणू की नॉर्मली गव्हर्नमेंट सर्वंटचं सेव्हिंग हे त्याच्या PF अकाउंटमध्ये असतं. सो PF वर शेवट त्यांना काहीतरी त्यावेळी 6 लाख रुपयाचं कर्ज निघत होतं. सो ते 6 लाख रुपयाचं त्यांनी कर्ज काढलं आणि ते 6 लाख रुपये त्यावेळी त्यांनी हँडओव्हर करले आणि एक शब्द सांगितला की आता हे 6 लाख रुपये तुला दिलेले आहेत, ह्याच्यातनं तू पार पडलास तर पार पडलास, नाही पडलास तर मग आम्ही जे काय सांगू ते तुला करायला लागेल. आणि मग ते मी ॲग्री केलं. अच्छा. आणि त्यानंतर तुम्ही सुरू केलं ते कुठे थांबलाच नाहीत. म्हणजे आज आणखी एक गोष्ट सांगायची आहे ते म्हणजे तुम्ही एक स्टोअर पासून सुरुवात केली होती वयाच्या 18व्या वर्षी आणि आता तुमचे 60 स्टोअर्स आहेत. तर ती प्रेरणा कुठून मिळाली? सो भरपूर चॅलेंजेस होते. म्हणजे ज्यावेळी असा काही विषय झाला तर एक जिद्द निर्माण झाली आणि करायचं आहे. सो करत गेलो मे बी 3-4 वर्ष लागले सगळ्या गोष्टी सेटल डाऊनला. त्याच्यानंतर ॲक्च्युली सगळ्यात मोठा जर कुठला चॅलेंज आला म्हटला तर आता पुढं तर वाढायची इच्छा होती, बट कसं वाढायचं. तर त्यावेळी डोक्यात एक कॉन्सेप्ट होती ओनरलेस स्टोअर. अच्छा. सो 2005 किंवा 7 साली ओनरलेस स्टोअर अशी संकल्पनावर ज्यावेळी आम्ही चर्चा करायचो त्यावेळी सगळ्यांचा विरोध व्हायचा. कारण आजपासून 10-12 वर्षा अगोदर एक मे बी आज थोडंसं मॉडर्नायझेशन झालं या 5-7 वर्षात, बट 12 वर्षा अगोदर वगैरे एक खूप क्लिअर लाईन होती, मालक गल्ल्यावर बसला तरच दुकान चालतं. हो, निश्चितच, नाहीतर दुकानच चालत नाही. सो त्यावेळी एक नवीन संकल्पना मी राबवली, दॅट इज ओनरलेस स्टोअर. अच्छा. 3-4 वर्षामध्ये मी आमच्याच जे माझ्याबरोबर जुडलेले कर्मचारी होते त्यांना थोडंसं अपग्रेड केलं, नॉलेज दिलं आणि कर्मचाऱ्यांच्या बेसिसवर आम्ही पुढच्या येणाऱ्या 3-3.5 वर्षात ओनरलेस स्टोअर ह्या कॉन्सेप्टमध्ये जवळजवळ आम्ही 10 स्टोअर्सपर्यंत आम्ही पुढच्या 3 ते 4 वर्षात मजल मारू शकलो. तो एक खूप मोठा चॅलेंज होता, कारण एक जी थॉट प्रोसेस असतो एखाद्या एम्प्लॉईचा की मी सकाळी 9ला येणार, 10ला येणार, रात्री 8ला जाणार, त्याच्यातून त्याला बाहेर काढणं हा खूप मोठा चॅलेंज होता. आणि खूप मेहनत घेतल्यावर आणि ट्रेनिंग घेतल्यावर आणि त्यांच्याबरोबर बराचसा टाइम स्पेंड केल्यावर अल्टिमेटली आम्हाला सक्सेस आलं त्याच्यामध्ये. ते पार पडायला. म्हणजे तुम्ही त्यांना मोटिवेट केलं? हो, 100%. मोटिवेटच पुरण नाही, त्यांचं कंटिन्यूस रिगरस ट्रेनिंग चालू असायचं. त्यांना कॉन्सेप्ट समजवायचो, त्यांना आयुष्यात त्यांचे पण एक ध्येय होते, स्वप्न होते, ते कायम त्यांना जागृत करायला लागायचे की तुमचे स्वप्न पूर्ण करायचं तर मी आहे तुमच्या पाठीशी, करा. आणि ते असं करत करत मग एकाचे 5, 5चे 10 आणि ते करत करत मग आज 60 स्टोअर्सपर्यंत. म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना तुम्ही सोबत घेतलं आणि त्यानंतर आज 60 जे स्टोअर आहेत ते तुमचे आहेत. आणि आणखी एक माहिती मला मिळाली आहे ती म्हणजे एक नवीन स्टोअर, सिग्नेचर स्टोअर तुमचं ओपन होतंय कोल्हापूरमध्ये. तर हे सिग्नेचर स्टोअर म्हणजे नेमकं काय आहे? देखो, सिग्नेचर स्टोअर म्हणजे नेमकं काय, SS कम्युनिकेशनमध्ये कस्टमर ह्याला कायमच प्राधान्य दिलं गेलेलं आहे. सो आज कस्टमर आहे म्हणून आपण आहे. सो कस्टमरला अतिशय प्राधान्य दिलं गेलेलं आहे. सो सिग्नेचर स्टोअर म्हणजे असं आहे की एक असं स्टोअर जे अतिशय भव्य आहे, जिथं जो कस्टमरचा एक्सपिरियन्स आहे तो ॲब्सोल्युटली एका नेक्स्ट लेवलवर घेऊन जायला लागतो. सो आमचा कॉन्सेप्ट आहे की तिथं कस्टमरचा एक्सपिरियन्स अतिशय नेक्स्ट लेवलवर घेऊन जायला पाहिजे. तो मोबाईल घ्यायला आला असेल तर जवळजवळ 50हून अधिक लाईव्ह डेमोज त्याला सगळे स्वतः हाताळायला मिळतील. त्याच्यावर त्यांना गेम खेळायचा आहे, सेल्फी काढायचा आहे, फोटो घ्यायचा आहे, काय करायचं आहे तो त्याला स्वतः करता येईल. आपण बऱ्याचदा ऐकलं की 30 मिनिटात पिझ्झाची डिलिव्हरी. आम्ही नवीन कॉन्सेप्टवर 1 वर्ष झालं काम करायला लागलोय. 5 मिनिटात मोबाईलचं लोन. अच्छा. सो आम्ही अगदी तिथं 5 मिनिटात कुठलंही कस्टमर असेल तर त्याला मोबाईलवर लोन करून देतो. मोबाईल बरोबरच आम्ही सिग्नेचर स्टोअरमध्ये मोबाईलच्या ॲक्सेसरीज व गॅजेट्सच्या हजारो व्हेरायटी आहेत. आणि आज लोकांना ॲक्सेसरीज आणि गॅजेट्समध्ये ब्रँडेड वस्तू घ्यायच्यात बट त्यांना मिळत नाही. सो या सिग्नेचर स्टोअर्स किंवा मोठ्या स्टोअर्सच्या माध्यमातून आम्ही त्यांना त्या सगळ्या गॅजेट्स एकाच छताखाली अवेलेबल करून देतोय. तिथं नुसतं मोबाईलच नाही तर आम्ही महाराष्ट्रात प्रथम रिफर्मिश स्मार्टफोन म्हणून एक नवीन संकल्पना चालू करतो. रिफर्मिश स्मार्टफोन म्हणून कंपनीनेच विथ वॉरंटी
थोडेसे मायनर फॉल्ट आले की ती कंपनी परत घेते आणि त्याला परत रिपॅक करून परत वॉरंटी सकट देते. बट ती फोन्स जवळजवळ 50% किमतीमध्ये कंपनी परत देते. तर हे प्रथमच महाराष्ट्रामध्ये किंवा आपण रिफर्मेश स्मार्टफोन ही संकल्पना आपल्या सिग्नेचर स्टोअरमधनं चालू करतो. सो तिथं भरपूर कंपनीचे रिफर्मेशमेंट स्मार्टफोन्स आहेत. पहिल्यांदा आम्ही आज तिथं रिपेअर इझी हा एक कॉन्सेप्ट घेऊन येतो. तो परत रिपेअर क्षेत्रात हे प्रथम असं होतं की रिपेअरी करून जो तुम्हाला फोन मिळतो त्या फोनला 1 वर्षाची तुम्हाला वॉरंटी मिळते. म्हणजे एकतर नवीन फोनवर तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी मिळते, पण रिपेअर केल्यानंतर तुमच्या फोनला काही खराबी आली आणि तुम्ही आमच्याकडून रिपेअर केलं की आम्ही त्याला परत तुम्हाला त्या रिपेअरला परत 1 वर्षाची वॉरंटी देतो. सो अगेन हा एक कस्टमरचा नेक्स्ट लेवलचा ट्रस्ट आहे आमचा त्याच्यावर. म्हणजे एकंदरीत असं म्हणता येईल की तुम्ही कस्टमर बनवताय, म्हणजे त्यांना प्राधान्य देऊन मार्केटमध्ये तुमचे जे ग्राहक आहेत ते बनवताय आणि त्याचबरोबर नवनवीन कल्पना घेऊन तुम्ही येत आहेत. आणि मला वाटतं की आपले जे प्रेक्षक आता ऐकतायत तुम्हाला, तर त्यांनाही एक इन्स्पिरेशन मिळत असेल, त्यांनाही एक प्रेरणा मिळते आणि बरेचसे प्रश्न त्यांच्याही मनात आहेत आणि माझ्याही मनात आहेत, त्याची उत्तरं तुमच्याकडून घ्यायची. एवढंच नाही तर सिग्नेचर स्टोअर मध्ये आम्ही जस्ट आताच चालू करतो की फक्त स्मार्टफोनच नव्हे तर आता आमच्या सगळ्या सिग्नेचर स्टोअर मध्ये स्मार्ट टीव्ही ही उपलब्ध व्हायला चालू होतात. आणि पहिल्यांदा आम्ही एका अशा कॉन्सेप्टवर काम करतो जिथं आमची टॅगलाईनच आहे की स्मार्टफोन से भी सस्ता स्मार्ट टीव्ही. वा, खूप छान. सर, आपण थोडंसं थांबूयात कारण साम संवाद मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा साम टीव्ही. ब्रेक नंतर साम संवाद मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत ते म्हणजे SS मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे संस्थापक श्री सिद्धार्थ शहा सर, आणि त्यांची सक्सेस स्टोरी ते आपल्याला सांगतायत. आणि त्याचबरोबर 1 स्टोअर पासून ते 60 स्टोअर पर्यंत त्यांनी आपला जो बिझनेस आहे तो कशा पद्धतीनं एक्सपांड केलेला आहे ते देखील सांगतायत. आणि अगदी तरुण वयामध्ये त्यांनी उद्योग सुरू केलेला आहे, ते तरुण उद्योजक म्हणून उदयास आलेले आहेत. तर असे हे शहा सर आपल्या सोबत आहेत. आणि मला वाटतं ब्रेकवर जाण्याआधी त्यांनी सांगितलं होतं की कशा पद्धतीनं त्यांनी ग्राहकांना प्राधान्य दिलेलं आहे. तर माझा पुढचा प्रश्न त्याच्याशी रिलेटेड आहे, तो म्हणजे तुम्ही ग्राहकांना प्राधान्य दिलंय आणि बराचसा म्हणजे एक ग्राहक वर्ग तुम्ही तयार केलेला आहे. तर हे किती कठीण होतं किंवा कसं शक्य झालंय? आणि त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न म्हणजे सध्याची जी मार्केटची कंडिशन आहे त्याच्यामध्ये टिकून राहणं हे किती कठीण झालंय किंवा किती अवघड झालंय? देखो, आम्ही ज्यावेळी नवीन उद्योग चालू केलेला त्यावेळी तर अगदी आपण जे म्हणतो की टेंबे टेंबे तळ साठतं त्याच पद्धतीनं एक कस्टमर आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असायचे. 12, 13, 14 वर्षा अगोदर आज जसं डिजिटल मार्केटिंग वगैरे जे काही गोष्टी आहेत त्यावेळी असं काहीच नव्हतं. माउथ पब्लिसिटीनंच त्यावेळी कस्टमर यायचं. सो अगदी इनिशियल डेजला एक कस्टमरसाठी आम्ही खूप प्रयत्न केलेत, झटलेत. अगदी फोन आले तर आम्ही त्यांच्या घरात जाऊन त्यांना फोन, म्हणजे अगदी पर्सनली पहिले 1-2 वर्ष मी एक कस्टमरच्या घरी जाऊन त्यांना फोन दाखवलेले आहेत, त्यांना मग होम डिलिव्हरी दिलेली आहे. जसा वेळ जात राहिला मग तसे टीम बिल्ड होत गेली. ओके, मला वाटतं आधीच्या काळात म्हणजे मोबाईल घ्यायचं वगैरे तेवढं क्रेज नव्हतं. अतिशय म्हणजे एका दिवसात एखाद फोन विकला आम्ही त्यावेळी तर म्हणजे ते खूप मोठी गोष्ट व्हायची. त्यामुळे एखादी जरी असं म्हटलं मला मोबाईल घ्यायचा की आम्ही लगेच म्हणायचो सर वेळ नसेल तर सांगा आम्ही येतो घरी तुमच्या. सो त्याच्यानंतर स्लोली मोबाईल हे पॉप्युलर होत गेलं. आमची एक खालची टीम पण माझी डेव्हलप होत गेली. सो ही सेवा आम्ही कायम देतच राहिलो कस्टमरला, म्हणजे घरी जाणं असो किंवा काय असू दे. आणि पहिल्यापासून आम्ही कंपनीत आमच्या एक कल्चर म्हणा किंवा एक संस्कार म्हणतो की आम्ही कायम म्हणतो की धंद्यामध्ये फर्स्ट फ्रेंडशिप देन बिझनेसशिप. सो मग तो माझा कर्मचारी असून दे, तो माझा ग्राहक असून दे किंवा कंपनीचा अधिकारी असून दे. सो आम्ही कायम पहिला फ्रेंडशिप करण्यामध्ये बिलीव्ह केलं. सो जेही ग्राहक वर्ग होतं त्यांच्याबरोबर प्रत्येक वेळी आम्ही जेही आलं त्यांच्यावर फ्रेंडशिप होत गेली. त्याचा फायदा असा झाला की माझे मित्र वाढत गेले. मित्र वाढले की त्यांचे मित्रही माझे मित्र झाले. असं करत 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 हे जाळं खूप पुढं घेत राहिलं. आणि ग्राहकांना सेवा देण्यासाठी म्हणजे मला अतिशय गर्व होतो की आम्ही कुठल्याही पातळीवर जायचो. आम्हाला खूप चांगलं माहीत आहे की एखाद्याला आम्ही कमिटमेंट केली की सर आज माझा वाढदिवस आहे मला फोन पाहिजे, तर रात्रीचे 12-1 जरी वाजले तर आम्ही त्यांच्या घरात जाऊन ते फोन डिलिव्हर केलेले आहेत.
किती तर कस्टमर आहेत की त्यांना कमिटमेंट दिले तर ते 100 150 किलोमीटर लांब जरी असले तर आमच्या मुलांनी किंवा मी स्वतः जाऊन त्या घरी त्यांच्या फोन डिलिव्हर केलेले आहेत. म्हणजे पर्सनल रिलेशन तुम्ही मेंटेन केले. हो. सो असं खूपदा व्हायचं की कोल्हापुरात आमचं इनिशियल डेजमध्ये स्टोअर असायचं, मग तिथं बरेचसे सरकारी अधिकारी यायचे आणि नंतर 2-2, 3-3 वर्षानंतर त्यांच्या बदल्या व्हायच्या. मग ते पुणे, सांगली, सातारा असे तिथं मूव्ह व्हायचे. बट ते बॉन्डिंग फ्रेंडशिप एवढी चांगली व्हायची की तिथूनही ते फोन करायचे की माझी आता बदली सांगलीत झाल्या, पुण्यात झाल्या, मला फोन पाहिजे. सो अशा अधिकाऱ्यांना किंवा कस्टमरला आम्ही त्यावेळीही पण त्यांच्या घरी जाऊन किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही त्यांना फोनच्या डिलिव्हरी केलेले आहेत. खूप छान. मात्र आज म्हणजे आता संपूर्ण महाराष्ट्रभर तुमचे हे जे स्टोअर्स आहेत त्याचं नेटवर्क आहे आणि ही तुमची ताकद आहे. मात्र आणखी एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आणि तो म्हणजे तुम्हाला पुढे हा जो बिझनेस आहे तो एक्सपांड करायचा असेल तर त्यासाठी काय प्लॅन आहे? सो एक्सपान्शन बाबतीत जर प्लॅन विचारला तर व्हेरी फ्रँकली प्लॅन असा काही नाही आहे आमच्याकडं. सो व्यवसाय म्हणजे अगदी मी 18-19 वर्षाचा असताना पण जे करायचा किंवा आजही जे करायचो, सो व्यवसाय हा कायम एक छंद म्हणूनच केला आहे मी. म्हणजे व्यवसायाला कधी व्यवसायाच्या पद्धतीनं पाहिलेलंच नाही आहे. ते कायम एक पॅशन राहिलंय, ते कायम एक छंद राहिलंय. सो बरेच माझे टीम पण असून दे किंवा मित्र पण असून दे किंवा म्हणजे साधारणपणे जे 365 दिवस असतात त्या 365 दिवसापैकी ऑलमोस्ट 300-325 दिवस आय स्टार्ट माय डे अर्ली ॲट 7-7:30 आणि नॉर्मली तो एंड होतो रात्री 10:30, 11, 11:30, कधी 12 पण. सो आजच्या तारखेला तर 30 वेगळ्या सिटीजमध्ये स्टोअर्स आहेत आमचे. सो मी आजही ऑलमोस्ट प्रत्येक क्वार्टरला प्रत्येक स्टोअरला जाऊन प्रत्येक स्टोअरमध्ये अर्धा दिवस 1 दिवस स्पेंड करतो. आजही जवळजवळ 750 लोकांचा माझ्याकडं टोटल आज आमची टीम आहे. तर जवळपास त्यातल्या 90% लोकांना मी पर्सनली प्रत्येकाला कनेक्टेड आहे. अच्छा, म्हणजे एकंदरीत असं म्हणता येईल की मेहनतीला पर्याय नाहीये. तुम्ही आजही सकाळी 7 पासून ते संध्याकाळी म्हणजे जेवढे वाजतील तोपर्यंत मेहनत ही करत असता. सो पॅशन आहे आम्हाला. साधारणपणे 10 वर्ष लागलेली पहिले 7 ते 8 स्टोअर्स बनवायला. पण साधारणपणे म्हणतो की आपण एखादी गोष्ट करून करून त्याची जी मास्टरी येते, सो पुढचे 10 स्टोअर्स बनवायला आम्हाला 1 वर्ष लागलं. आणि मागच्या वर्षी जर बोलायचं म्हटलं तर आमचे एका वर्षात साधारणपणे 25 स्टोअर्स झालेले आहेत 2018 मध्ये. आणि जे काय आमचं ह्या वर्षी साधारणपणे जे एक नॅचरल प्लॅन दिसतो तो साधारणपणे 30 स्टोअर्सचा दिसतो. सो अशाच पद्धतीने जर आम्ही करत राहिलो तर साधारणपणे पुढच्या 3-3.5 वर्षामध्ये आम्ही महाराष्ट्र, गोवा आणि काही पार्ट ऑफ कर्नाटका, ऑलमोस्ट 25% ऑफ कर्नाटका ऑलमोस्ट कव्हर करू. आणि असं हसत खेळत काम करत राहिलो तर मला वाटतं की आम्ही 200 स्टोअर्स पर्यंत नक्कीच पुढच्या 3-3.5 वर्षात किंवा 2021-22 पर्यंत आम्ही पोहोचू. अगदीच, म्हणजे आमच्याही शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि मला वाटतं की आपल्याला सगळीकडेच SS मोबाईल स्टोअर्स दिसतील आणि जे काही आहे इलेक्ट्रॉनिक्स देखील दिसतील. मात्र आणखी एक प्रश्न आहे, तुम्ही हे सगळं करत आलात, हे सगळं करत असताना तुम्ही सांगितलंय की तुमच्या कुटुंबियांनी देखील तुम्हाला एक संधी दिलेली आणि त्याचं तुम्ही सोनं केलंय. तर कुटुंबियांची कशी मदत झाली आणि त्याचा कसा फायदा झाला? सो कुटुंबियाची मदत म्हटलं की जसं मी सांगितलेलं की मी अगदी एका सामान्य घरातनं आहे. माझे आई वडील दोघंही गव्हर्नमेंट सर्वंट करत होते, म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट होते. आता ते रिटायर झाले दोघंही. सो सुरुवातीच्या क्षणी भांडवल उभारण्याच्या बाबतीत असेल किंवा एक जो मॉरल सपोर्ट असतो तो त्यांनी दिला. त्याच जोरावर पुढं वाढलं. 3-4-5 वर्ष व्यवसाय झाल्यावर पुढं उठून माझं लग्नही झालं. सो आई वडील डॉक्टर आहेत म्हटल्यावर त्यांनीही म्हटले की चला आमची परंपरा चालवायला पाहिजे, मुलांनी चालवलेली नाही आहे. तर त्यांनी सून ही डॉक्टर आणली. सो तिने त्यांची परंपरा 1-2 वर्ष चालवली. कारण नंतर तिलाही ज्यावेळी बघायला लागले की नवरा सतत व्यस्त असतो आणि खूप लोड आहे आणि तिला वाटतो, सो तिलाही थोडंसं असं मनात न वाटलं. आणि तिनेही एक दिवस मला विचारलं की काय वाटतं तुम्हाला, मी तुम्हाला जॉईन होऊ काय? मी म्हटलं अरे तू तर डॉक्टर आहेस, कसं होणार? तर नाही म्हटलं तुम्ही सांगा तर मी जॉईन होते तुम्हाला. सो मोठं डिसिजन होतं, कारण ज्या व्यक्तीनी डॉक्टर बनण्यासाठी माझ्या मते आयुष्यातले 5-7 वर्ष द्यायला लागतात. सो एक मोठं डिसिजन घेतलं तिने की तिनं डॉक्टरीमधनं बाहेर पडून आमची कंपनी जॉईन केली. आज 5-7 वर्षामध्ये
ती ऑलमोस्ट आमच्या कंपनीचे जेवढेही लॉजिस्टिक, सप्लाय चेन आणि ॲक्सेसरीज डिव्हिजन आहे ही सगळं स्वतः हाताळते आणि आज जवळजवळ 100 ते 125 लोक तिला वैयक्तिक रिपोर्ट करतात. सो म्हणजे त्यास देखील इन्स्पायर झाला तुमचं काम बघून. सो आज ती एक यशस्वी उद्योजक आहे असं मला म्हणायला अजिबात हरकत नाही आहे. त्याच्याच बरोबर माझा मेहुणा, तिचा माझ्या मिसेसचा भाऊ, टाइम गेला गेला तोही मला जॉईन झाला. आज बरीचशी लोक जोडली आहेत. हो, अगदी. म्हणजे प्रत्येकात एखादा गुण असतो. जसं धंदा करायचं सांगितलं तर माझ्यामध्ये ती स्किल आहे, पण बऱ्याचदा टेक्निकल गोष्टीमध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये मी तेवढा फ्रेंडली नाही आहे. सो त्याची साथ मिळाल्यामुळे मी धंदा ड्राईव्ह करत गेलो, तो टेक्निकल गोष्टी सांभाळत गेला. आम्ही एक पूर्ण ऑटोमायझेशन सिस्टीम बनवली, कारण आज ज्यावेळी आम्ही 60 दुकान चालवतो तर 60 दुकानात मिळून जवळ 4-5 लाख प्रॉडक्ट स्टॉक्सला असतात. सो ते मॅनेज करणं, ऑटो रिफिल करणं, प्रोसेसेस बनवणं हे अत्यंत डिफिकल्ट टॅक्ट होती, कारण माल विकणं अतिशय सोपं असतं, बट त्याचा हिशोब ठेवणे हे अत्यंत कठीण असतं. सो सेम जसं माझ्या घरी झालं, त्याच्याही एक 4-5 वर्षानंतर त्याच्याही मिसेसला वाटायला लागलं की माझाही नवरा खूप व्यस्त झालाय. सो मीही जॉईन होते. सो असं म्हणायला हरकत नाही की ॲज अ कम्प्लीट फॅमिली कंपनी म्हणून आम्ही चालवतो. सो मी, माझा मेहुणा, त्याची मिसेस, माझी मिसेस, हे सगळेजण आम्ही इन्व्हॉल्ड होऊन आज एक पूर्ण चेन तयार झाली. हो, एक फॅमिली कंपनी रन करतो. आणि त्याच्याबरोबर आम्हाला 750 लोकांची, आमची तो आम्ही म्हणतो की 750 लोकांचा आमचा परिवार बनलेला आहे, जे आम्ही ही कंपनी चालवतो. खूप छान. सो घरातल्यांचा खूप मोठा वाटा सुरुवात करण्यात पण होता आणि आज कंटिन्युअसली ते माझ्याबरोबर आहे. निश्चितच. आणखी एक गोष्ट आहे सर, ती म्हणजे तुम्ही एक यशस्वी उद्योजक आहात. म्हणजे फार कमी वयात तुम्ही यशस्वी झालात आणि मला वाटतं की जे लोक, जे तरुण मंडळी आपल्याला बघतायत त्यांच्या मनामध्ये असं असेल की तुमचा काहीतरी फॉर्म्युला असेल म्हणजे यशस्वी होण्याचा. तर त्याविषयी काय सांगाल? शेवटची 2 मिनिटं आपल्याकडे आहेत. देखो, यशस्वी होण्यासाठी फॉर्म्युला असा तर काय नसतो. मला विचारलं तर मी सिंपल एकच सांगेन की पहिला तुम्ही तुमचं जे काम आहे त्याला तुम्ही त्याच्या प्रेमात पडायला पाहिजे. जर तुम्ही त्याच्या प्रेमात पडला तर ऑटोमॅटिकली एक ऊर्जा जनरेट होते आणि त्या ऊर्जेवर काम होतं. आज आम्ही असे झालेत की दिवाळीच्या वगैरे टाईममध्ये 20-20 तास आम्ही 12-12 दिवस 20-20 तास काम केलं, म्हणजे झोपलेलं नाही. तर ती ऊर्जा, ही पॅशन म्हणतो, हे त्यातूनच जनरेट होतं. सगळ्यात महत्त्वाचं अजून एक होतं, म्हणजे कुठल्याही मोठ्या व्यवसायामध्ये प्लॅनिंग अतिशय महत्त्वाचं आहे. अगदीच. प्लॅनिंग केल्याशिवाय, सो मी सगळ्या उद्योजकांना एवढं सांगेन की ॲटलिस्ट परदेशातल्या जेव्हा मी कंपन्या बघतो तर ते 10-10 वर्ष प्लॅन असतात. आपण 10 वर्ष नाही तर ॲटलिस्ट स्वतःला 3 वर्ष तरी प्लॅन करणं गरजेचं आहे. आपली इंडस्ट्री कुठं जाते, काय होतं, काय चॅलेंजेस येणार आहेत त्याप्रमाणे करणं. कारण साधं आपल्याला एक घर जरी बांधायचं असेल तर आपल्याला एक प्लॅन बनवायला लागतो, त्याचं स्वप्न बघायला लागतं, त्या पूर्ण घराला आपल्याला कागदावर आणायला लागतं आणि मगच ते घर बांधलं जातं. तर त्याच पद्धतीनं व्यवसायही जर आपल्याला एक नेक्स्ट लेवलवर घेऊन जायचं असेल तर त्याला प्लॅन करणं अतिशय महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे प्लॅनिंग मध्ये असं म्हणतात की प्लॅनिंग केलं तर अर्ध काम झालं असं म्हणतात. तेच तुम्ही केलेलं आहे आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो आता आपण पाहतोय. आणि तुमचे म्हणजे संपूर्ण भारतभर तुमचे हे स्टोर्स पोहोचो अशीच सदिच्छा व्यक्त करते. आणि खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल. थँक्यू. आणि यासोबतच आजच्या आपल्या साम संवाद मध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात नवीन व्यक्तिमत्वासह. तोपर्यंत पाहत रहा साम टीव्ही.